श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. यावर्षी धोंड्याचा महिना म्हणजेच अधिकाचा महिना आलेला आहे आणि अधिक महिना हा 3 वर्षातून एकदाच येत असतो. कारण की आपल्या हिंदू पंचांगानुसार ना सूर्य आणि चंद्र यांच्या गणनेत जेव्हा फरक पडतो ना तेव्हा तो फरक भरून काढण्यासाठी एक अतिरिक्त महिना म्हणजेच अधिक महिना येतो. त्याला आपण धोंड्याचा महिना असं देखील म्हणतो. आणि याच अधिक महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणते नियम पाळायचे आहेत, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, 17 मे पासून ते 15 जून पर्यंत आपल्याला धोंड्याचा महिना साजरी करायचा आहे. धोंड्याच्या महिन्याला मलमास असं पण म्हटलं जातं. आता तुम्हाला माहिती असेल मलमास म्हणजे का, मलमास असं का बोललं जातं. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की या महिन्यामध्ये ना आपण कुठलं शुभ कार्य, आता शुभ कार्य म्हणजे कोणतं, की जसं की लग्न असू द्या, मग घराची पूजा असू द्या, वास्तुशांती किंवा लहान मुलाचं बारसं किंवा एखादी तुम्ही गाडी वगैरे खरेदी करत असाल, अशा गोष्टी या धोंड्याच्या महिन्यामध्ये म्हणजेच अधिकाच्या महिन्यामध्ये केल्या जात नाही. म्हणून याला मलमास असं देखील म्हणतात. आणि धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो. त्यामुळे धोंड्याच्या महिन्यात म्हणजेच अधिकाच्या महिन्यात आपल्याला जेवढी जमेल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. आणि त्यासोबतच आपल्या जावयाला, लेकीला धोंड खायला, आमच्याकडे धोंड खायला असं म्हणतात, म्हणजे जेवायला बोलवायचं आहे. त्यामध्ये असे धोंडे बनवले जातात. प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी ठेवलं जातं. आणि जर तुमच्यामध्ये कॅपॅसिटी असेल, तुमची कॅपॅसिटीवर आहे, असं नाहीये की आता सोन्याचे भाव एवढे वाढले आहेत. पहिलं धोंड जेवायला जावयाला बोलवत होते ना, त्यावेळेस सोनं नक्की दान करत होते, जावयाला दान करत होते. जावयासाठी अंगठी किंवा काही ना काही सोनं घेतलं जात असायचं. बट आता आपली तेवढी कॅपॅसिटी असेल तर तुम्ही नक्की करू शकता, नसेल तरी एवढं काही नाही. तुमच्या इच्छेने तुमच्याकडून जेवढं होतं तेवढं तुम्ही करू शकता. पण जर सोनं करणार असाल किंवा एखादी चांदीची वस्तू किंवा जे काही असेल ना, ते धोंड बनवतात, त्याच्यामध्ये घालून आमच्याकडे तर खायला देतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही धोंडे बनवू शकता. पण आवर्जून या महिन्यामध्ये लेकीला आणि जावयाला बोलवायचं आहे. कारण की याच्या म्हणजे इतकं पुण्य आहे ना, लेकीला आणि जावयाला धोंड्याच्या महिन्यात जेवू घालणं, अधिकाच्या महिन्यात जेवू घालणं, त्यांना दान करणं. तुम्ही कपडे त्यांना करू शकता, लेकीला, जावयाला. कोणी कोणी त्यांच्या आईवडिलांना देखील करतं, परत मुलांना देखील करतं. तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार जेवढं जमेल तेवढं या महिन्यामध्ये लेकीचा, जावयाचा आदर-तिथ्य तुम्हाला करायचं आहे. आणि लेकीने देखील आईची ओटी भरायची आहे. बघा, एवढी म्हणजे आई नेहमी लेकीसाठी काही ना काही करत असते, काही ना काही तिच्या लेकीसाठी चालूच असतं. या महिन्यात हे, त्या महिन्यात हे, मुलांचं बारसं, नातवांसाठी काहीतरी. पण मुलीकडे एवढे चान्स नसतात आईला काही करण्यासाठी. पण धोंड्याच्या महिन्यात मुलीने देखील आईची ओटी भरायची आहे. आणि आईला जमलं तर तुम्ही नक्की छानशी साडी घेऊ शकता. आता तुम्ही आई वडील आहात आणि तुमच्या मुलीचं लग्न झालं नाही, मग अशा वेळेस तुम्ही कोणाला धोंड जेवायला घालणार किंवा कोणाला जेवू घालणार, तर तुम्ही तुमच्या नंदेला घालू शकता. तुमच्या पुतणीचं लग्न झालं असेल किंवा तुमच्या भाचीचं लग्न झालं असेल, कोणत्याही तुमच्या घरातील एका जोडप्याला, ज्याच्यासोबत तुमचं लेकीचं नातं लागत असेल, अशाला तुम्ही नक्की या महिन्यामध्ये जेवू घालू शकता. त्यासोबतच या महिन्यात देवाला वाण देखील करणं खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही जर या महिन्यामध्ये कुठे जाणार असाल, तुमच्या कुलदेवतेला, खंडोबाला असू द्या, तुळजापूरला असू द्या, किंवा तुमचं जे काही कुलदैवत आहे तिथे तुम्ही जाणार असाल, किंवा जवळपासच्या मंदिरात जाऊन तुम्हाला या महिन्यामध्ये वाण करणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे या महिन्यात वाण देखील करायचं आहे, दान देखील करायचं आहे. आणि त्यासोबत तुमच्याकडून जेवढ्या सेवा घडतील तेवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. कारण की या महिन्यात जेवढ्या सेवा तुमच्याकडून घडणार तेवढे पुण्य तुमचं वाढत जाणार आहे. त्यामुळे सेवा पण करा, दानधर्म पण करा. कारण की दानधर्माने तुमचे कर्मफळ खूप जास्त मिळते दानाने. आणि सोबतच या महिन्यामध्ये घरामध्ये अजिबात मांसाहार करायचा नाही आहे. आता तुमच्या घरामधली
पुरुष मंडळी असू द्या किंवा इतर कोणी ऐकत नसेल तर त्यांना करू द्या, पण तुम्ही करू नका. बघा, माता लक्ष्मीला भगवान विष्णू अत्यंत प्रिय आहेत आणि तुम्ही जेव्हा भगवान विष्णूंची सेवा मनापासून कराल ना या महिन्यामध्ये, तेव्हा माता लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद, तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. त्यामुळे या महिन्यात आपल्या घरामध्ये चिडचिड, वाद होणार नाही, मांसाहार होणार नाही. तुम्ही तुमचे प्रयत्न तर करू शकता, की जसं श्रावण महिना आपण पाळतो तसं अधिक महिना देखील आपण पाळूया आणि या महिन्यात मांसाहार नको करायला तुम्ही समजून सांगायचा प्रयत्न करा. नाही ऐकलं, त्यांची मर्जी, मग त्यांना करायचे त्यांना करू द्या. तुम्ही फक्त मांसाहार करू नका. आणि आता डिटेलमध्ये आपल्याला काय दान करायचं, काय वाण करायचं आहे किंवा आईची ओटी कशी भरायची आहे याबद्दल देखील मी हळूहळू एक व्हिडिओ टाकत राहील. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.